जय हिंद, नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो आपल्या एसएससी वाला अनुराग या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, तुमच्यासमोर खूप मोठी सुवर्ण संधी आलेली आहे आणि ज्या कॅन्डिडेट्सला मागच्या काही 2-3 वर्षापासून जे कॅन्डिडेट्स प्रिपरेशन करत येत आहे, आता एसएसजीडीची भरती तुमची झाली, ज्या एसएसजीडीमध्ये ज्या कॅन्डिडेटला कमी मार्क्स येत असतील त्यांच्यासाठी खूप मोठी सुवर्ण संधी आहे आणि आपल्यासमोर आज आरपीएफ कॉन्स्टेबल आणि एसआयची नोटिफिकेशन तुमची आलेली आहे आणि तुमचे आजपासून आवेदन ऑनलाईन आवेदन सुद्धा तुमचे चालू झालेले आहे, ऑनलाईन अर्ज तुमचे चालू झालेले आहे। त्यामुळे मित्रांनो, आज या भरतीबद्दल आपण संपूर्ण डिटेल माहिती मी तुम्हाला सांगणार आहे की तुमचं एज्युकेशन याच्यामध्ये काय पाहिजे, तुम्हाला शिक्षण काय, पात्रता काय, तुमचे काय तारखेपर्यंत ॲप्लिकेशन चालणार आहे, तुम्हाला ॲप्लिकेशनची फीस किती लागणार आहे, किती जागांवर तुमची भरती आलेली आहे, तुमचा एक्झामचा पॅटर्न काय असणार आहे, सिलेक्शन प्रोसेस काय असणार आहे, एक्झामचा सिलेबस काय असणार आहे आणि मेन म्हणजे याच्यात फिजिकल काय काय होतं, फिजिकलबद्दल पण सगळी संपूर्ण चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहेत। तर व्हिडिओ तुम्हाला लास्टपर्यंत बघायचा आहे आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब नक्की करायचं आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचं आहे। मित्रांनो, कुठलाही टाईम वाया न घालता आपण व्हिडिओ सुरू करू। मित्रांनो, सर्वात पहिले तुमच्या ॲप्लिकेशनची जी स्टार्ट डेट आहे ते आजपासून तुमचे ॲप्लिकेशन स्टार्ट झालेले आहेत, यामध्ये तुम्हाला कुठलाही संकोच नको। आणि तुमची जी ॲप्लिकेशनची लास्ट डेट राहणार ही 14 मे ॲप्लिकेशनची लास्ट डेट ठेवण्यात आलेली आहे। तुम्ही ऑनलाईन जे अर्ज आहे तुम्ही 14 मे पर्यंत करू शकता, पण लास्ट तारखेची तुम्हाला वाट पाहायची नाही। जसं पण तुम्हाला टाईम भेटेल तुम्ही ऑनलाईन अर्ज भरून टाकायचा आहे। आणि सर्वात महत्त्वाचं तुमचं शिक्षण आणि तुमची पात्रता काय असली पाहिजे या भरतीसाठी ते जर आपण डिस्कस करायचं झालं, जर तुम्ही कॉन्स्टेबलसाठी अप्लाय करत असाल तर तुम्ही फक्त 10वी पास असणं गरजेचं आहे। आणि जर तुम्ही एसआय सब इन्स्पेक्टर आरपीएफ रेल्वे प्रोटेक्शन फोर्समध्ये सब इन्स्पेक्टर बनण्याची सुद्धा तुम्हाला या ठिकाणी संधी मिळते। जर तुम्ही सब इन्स्पेक्टर एसआयसाठी जर अप्लाय करायचं तुम्हाला असेल तर तुम्हाला ग्रॅज्युएट होणं, तुम्ही कोणतीही पदवी तुमच्याकडे असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता। सर्वात महत्त्वाचं मित्रांनो, इथं ॲप्लिकेशन फीज काय आहे तुम्ही नोटिफिकेशनमध्ये सुद्धा जाऊन पाहू शकता। ॲप्लिकेशन फीज ही जनरल आणि ओबीसीसाठी 500 रुपये ठेवण्यात आलेली आहे आणि बाकी ईडब्ल्यूएस तुमचं इकॉनॉमिकल विकर सेक्शन झालं, एससी झालं, एसटी झालं, या कॅटेगरीसाठी तुमची ॲप्लिकेशनची फी 250 रुपये ठेवण्यात आलेले आहे। सर्वात महत्त्वाचं आणि सर्वात मोठी खुशखबर तुमच्यासाठी ही आहे मित्रांनो या भरतीमध्ये, कारण की आरपीएफ कॉन्स्टेबलची 2020 म्हणजे 2019 मध्ये तुमची लास्ट 9000 जागांसाठी भरती आलेली होती। या भरतीनंतर तुमची आत्ता 2024 मध्ये म्हणजे लगभग 5 वर्षानंतर तुमची भरती येते। त्यामुळे तुम्हाला जो कोरोनाचा वयात प्रत्येक भरतीमध्ये बेनिफिट भेटत आला, या भरतीमध्ये सुद्धा भेटलेला आहे। आणि ह्या भरतीमध्ये सुद्धा तुम्हाला वय 3 वर्ष वाढवून दिलेलं आहे। म्हणजे 3 वर्ष वाढ कशी मित्रांनो, बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांना हे लक्षात येत नाही। 3 वर्ष वाढाशी जर तुमचं जनरल कॅटेगरीचं वय 18 ते 23 वर्ष असेल आणि त्यामध्ये तुम्हाला ओबीसीला 3 वर्ष सूट देण्यात येते, ओबीसी नॉन क्रिमिनलसाठी। पण या 3 वर्ष प्लस 3 वर्ष तुम्हाला म्हणजे ओबीसी कॅन्डिडेट असेल तर 6 वर्ष, एससी एसटीला 5 वर्ष सूट देण्यात येते आणि जर एससी एसटी कॅन्डिडेट असेल तर त्याला 8 वर्ष यामध्ये वयाची सूट भेटेल, हे सुद्धा तुम्हाला नक्की लक्षात ठेवायचं आहे आणि हे तुम्हाला समजलं असेल अशी आशा करतो। आणि सर्वात महत्त्वाचं मित्रांनो, खूप साऱ्या म्हणजे जे कॅन्डिडेट स्पर्धा परीक्षेच्या या युगात, स्पर्धा परीक्षेच्या विश्वात नवीन कॅन्डिडेट येतात, त्यांना बऱ्याचशा कॅन्डिडेटना पेपरचा पॅटर्न माहीत नसेल। आता तुम्ही बऱ्याचशा कॅन्डिडेटनी मागच्या वेळेस आरपीएफची एक्झाम दिली असेल, पण जे नवीन कॅन्डिडेट त्यांना माहीत नसतं की पेपरचा पॅटर्न काय आहे, सिलेक्शन प्रोसेस काय आहे, म्हणजे पहिल्या फेजमध्ये आपलं काय होणार आहे, आपल्याला कशाचं प्रिपेअर करायला पाहिजे, कशाचं प्रिपरेशन आपण करायला पाहिजे। तर सिलेक्शन प्रोसेस एकदा आपण जाणून घेऊ। आणि सिलेक्शन प्रोसेस जर तुम्ही पाहिलं, सर्वात पहिलं चरण आणि सर्वात पहिला फेज तुमचा सीबीटी एक्झाम होणार आहे, कम्प्युटर बेस्ड टेस्ट। ही सीबीटी एक्झाम तुमची सर्वात पहिल्या चरणमध्ये होणार आहे। जे कॅन्डिडेट सीबीटी एक्झाम क्वालिफाय करतील त्यांची एक शॉर्टलिस्टिंग लिस्ट येईल, त्यामध्ये तुमचं कट ऑफ लागेल आणि एकाच 10 म्हणजे एका जागेसाठी 10 मुलं, एकाच 10 या रेशोमध्ये तुम्हाला फिजिकलसाठी बोलवण्यात येईल। आणि दुसरा फेज जो तुमचा असणार आहे तो फिजिकल असणार आहे, यामध्ये सुद्धा तुम्हाला कोणती शंका नको। आणि तिसरा फेज जे कॅन्डिडेट फिजिकल सक्सेसफुली क्वालिफाय करून घेतील ते कॅन्डिडेट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी पुढच्या फेजसाठी जातील। तुमचा तिसरा फेज हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असणार आहे आणि ज्या कॅन्डिडेटचं सक्सेसफुली डॉक्युमेंट व्हेरीफाय होईल त्यांचा लास्ट फेज हा मेडिकल एक्झामिनेशन असणार आहे। ही सिलेक्शन प्रोसेस आहे आणि या सिलेक्शन प्रोसेसमध्ये तुम्हाला कुठलाही डाऊट नको मित्रांनो। सर्वात महत्त्वाचं मित्रांनो, 4208 जागांवर हे आपलं चर्चा करायचंच राहिलं। 4208 जागांवर तुमची भरती आलेली आहे, ह्या पण काही कमी जागा नाही। जो कॅन्डिडेट सिरियस तयारी करेल तो सुद्धा एक जागा यामध्ये मिळवू शकतो, यामध्ये तुम्हाला कुठलाही संकोच नको, जो कॅन्डिडेट सेंट्रलची तयारी करत असेल। आणि मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं, आता एसएससी, रेल्वे, बँकिंग ह्या सगळ्या एक्झाम आपल्या रिजनल लँग्वेजमध्ये होणार आहेत, म्हणजे तुम्ही आपल्या मराठी लँग्वेजमधून सुद्धा एक्झाम देऊ शकता। यामध्ये सुद्धा तुम्हाला कुठलाही संकोच नको। पहिले आपल्याला हिंदीमधून एक्झाम द्यावी लागत होती, त्यामुळे खूप साऱ्या
कॅन्डिडेटला प्रॉब्लेम यायचा हिंदी समजायला, पण आपण आता मराठीमध्ये सुद्धा एक्झाम देऊ शकतो, हे तुम्हाला कुठलाही संकोच नको मित्रांनो. तुमची सर्वात पहिले CBT होणार आहे पहिल्या फेजमध्ये, आणि त्या CBTसाठी तुमचा सिलेबस एक्झाम पॅटर्न काय असणार आहे ते पण आपल्याला एकदा समजणं सर्वात महत्त्वाची गोष्ट असते. त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला जनरल अवेअरनेस म्हणजे GK GS याचे तुम्हाला 50 प्रश्न येतील मित्रांनो, आणि ते 50 मार्क्ससाठी असतील. यामध्ये GK GSचं वेटेज खूप जास्त आहे. ज्या कॅन्डिडेटचं GK GS चांगला असेल त्यांना ही भरतीची तयारी करणं म्हणजे खूप बंधनकारक आहे, आणि करायला पाहिजे. तुमचं सिलेक्शनसुद्धा होऊ शकतं. रिझनिंग जर आपण पाहिलं तर रिझनिंग तुमची 35 मार्काला 35 प्रश्न, आणि मॅथ जर तुम्ही पाहिलं तर तुमचं 35 मार्काला 35 प्रश्न येणार आहेत मित्रांनो. आणि सर्वात महत्त्वाची एक गोष्ट तुम्हाला इथं ही लक्षात ठेवायची की मॅथमध्ये तुम्हाला ॲडव्हान्स मॅथ अजिबात विचारलं जात नाही. तुम्हाला याच्यामध्ये फक्त अंकगणितच विचारलं जातं. ॲरिथमॅटिकचा 100% पोर्शन याच्यामध्ये RPF कॉन्स्टेबलमध्ये येत असतो. यामध्ये सुद्धा तुम्हाला काही डाऊट नसेल, तुम्हाला डिटेल सिलेबस पाहायचा असेल तर तुम्ही नोटिफिकेशनमध्ये जाऊन पाहू शकता. तुम्हाला एक पण ॲडव्हान्स टॉपिकचा चॅप्टर दिसणार नाही. हा तुमचा एक्झामचा सिलेबस झाला मित्रांनो. आणि सर्वात मोठा डाऊट कॅन्डिडेटचा हा असतो की निगेटिव्ह मार्किंग याच्यात किती राहणार आहे, तर 1/3 निगेटिव्ह मार्किंग तुमची यामध्ये राहणार आहे मित्रांनो. तुमचं CBT झालं, CBTचा सिलेबस झाला, आणि आता तुम्ही CBT क्वालिफाय जर केली तर तुम्हाला फिजिकलसाठी जायचं आहे. आणि फिजिकलमध्ये कोणकोणते इव्हेंट तुमचे होणार आहे ते सुद्धा आपण एकदा पाहणार आहे. बघा तुमचे फिजिकलमध्ये कोणकोणते इव्हेंट होणार आहे. सर्वात पहिले तर तुमची हाईट तुम्हाला माहिती पाहिजे. RPFला सर्वात कमी हाईट लागते, आणि ही अशी एक पोलीसची जॉब आहे मित्रांनो की तुम्हाला सर्वात कमी हाईटमध्ये ही जॉब भेटून जाते. 165 सेंटीमीटर जर तुमची हाईट असेल मेल कॅन्डिडेट म्हणजे मुलांसाठी, तर तुम्ही याच्यात क्वालिफाय होऊ शकता. आणि फिमेल कॅन्डिडेट मुलींसाठी 157 सेंटीमीटर हाईट तुमची असली पाहिजे. आणि चेस्ट जर मुलांसाठी आपण बघू तर 80 ते 85 छाती तुमची 80 ही सिंपल पाहिजे, आणि फुगून 85 सेंटीमीटर झाली पाहिजे. रनिंग जर आपण पाहिलं तर मेल कॅन्डिडेट मुलांसाठी 1600 मीटर रनिंग, आणि तुम्हाला टायमिंग दिलेला आहे मित्रांनो 5 मिनिटं 45 सेकंद. आणि मुलींसाठी जर आपण रनिंग पाहिली तर 800 मीटरची रनिंग तुम्हाला आहे, आणि 3 मिनिटं 40 सेकंदाचा टायमिंग तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. आणि तुम्ही त्यानंतर नेक्स्ट जो स्टेज आहे तुमची फिजिकलमध्ये ती हाय जंप आहे. हाय जंप मुलांसाठी 4 फूट आहे, आणि मुलींसाठी 3 फूट आहे. आणि लॉंग जंप जर आपण पाहिली ती मुलांसाठी 14 फूट आहे, आणि मुलींसाठी 9 फूट आहे. हा तुमचा फिजिकलचा क्रायटेरिया आहे मित्रांनो. ओव्हरऑल सगळी इन्फॉर्मेशन मी तुम्हाला सांगितली आहे, तुमच्या शिक्षणापासून तर तुमच्या फॉर्मच्या तारखेपासून, जागा किती आहे, एक्झामचा पॅटर्न काय आहे, एक्झामचा सिलेबस काय आहे, फिजिकल तुमचं कसं होणार, ही ओव्हरऑल सर्वात महत्त्वाची इन्फॉर्मेशन होती. आणि तुम्ही आता ॲप्लिकेशन करू शकता. यामध्ये तुम्हाला कुठलाही संकोच नको. आणि सर्वात महत्त्वाचा एक नेक्स्ट व्हिडिओ मी जो बनवणार आहे मित्रांनो की तुम्ही कोणत्या झोनमधून फॉर्म अप्लाय केला पाहिजे की तुम्ही क्वालिफाय होऊ शकता, आणि सर्वात कमी कट ऑफ त्या झोनचा लागतो. हा पण आपला एक नेक्स्ट व्हिडिओ येणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवायचं आहे. खूप इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आपण टाकत असतो मित्रांनो. होप करतो व्हिडिओ तुम्हाला समजला असेल. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.